ज्ञानेश्वरी ग्रंथासह अनेक ग्रंथांचं, त्याचबरोबर पुराण असतील, अनेक संत साहित्यांचं जगामध्ये जे काही जतन, संवर्धन आणि प्रसार झालेला आहे ते महाराष्ट्रातील कीर्तनकार महाराजांमुळे झालेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार महाराजांना मी या ठिकाणी नमन करीत आहे. जे हरिकथा प्रवचन आणि कीर्तन करी, जे हरिकथा प्रवचन आणि कीर्तन करी, जयांच्या मुखी मंत्र सदा राम कृष्ण हरी. जया हरिनामाचा नामघोष आवडतो, जयांना हरिनामाचा नामघोष आवडतो, त्या कीर्तनकार महाराजांच्या चरणी मी मस्तक ठेवतो. सहस्र वर्ष पूर्ण करावे तेव्हा हरिनाम येई मुखी, सहस्र वर्ष पुण्य करावे तेव्हा हरिनाम येई मुखी, तेच पवित्र हरिनाम त्यांच्या वाणीत घेई गिरकी. ईश्वराचे अस्तित्व स्वतःशी आणि इतरांशी जो जोडतो, ईश्वराचे अस्तित्व स्वतःशी आणि इतरांशी जो जोडतो, त्या कीर्तनकार महाराजांच्या चरणी मी मस्तक ठेवतो. जागृत करुणी आत्मविश्वास सांगे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी, जागृत करुणी आत्मविश्वास सांगे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी, अंधश्रद्धा दूर करुणी बरी ब्रह्मानंदान सारी सृष्टी. वैकुंठीचा तो हरी जणू त्यांच्या कीर्तनात सापडतो, वैकुंठीचा तो हरी जणू त्यांच्या कीर्तनात सापडतो, त्या कीर्तनकार महाराजांच्या चरणी मी मस्तक ठेवतो. नका करू द्वेष, नका घेऊ कुणाचे धन ओरबडून, नका करू द्वेष, नका घेऊ कोणाचे धन ओरबडून, गोसेवा मातृपितृ सेवा करा सांगे कीर्तनी ओरडून. वृक्षारोपण प्राण्यावरी दया हीच भक्ती असे जो बडबडतो, वृक्षारोपण प्राण्यावरी दया हीच भक्ती असे जो बडबडतो, त्या कीर्तनकार महाराजांच्या चरणी मी मस्तक ठेवतो. त्या सर्व कीर्तनकार महाराजांच्या चरणी मी मस्तक ठेवतो. सर्व कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार अशा सर्व साधू संतांना माझा नमस्कार.